पाटलांनी अजित पवारांची भेट घेतल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। क्रीडा मंत्रिपदाबाबत चर्चा झाली नाहीये। क्रीडा मंत्रिपद खरं तर मला मिळायला हवं असं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलंय। क्रीडा मंत्री असो किंवा कुठला मंत्री असो, या विषयावरती कुठल्याच प्रकारची चर्चा आज होणं अपेक्षित पण नाही आणि ती केली पण नाही। पुढच्या महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या महापालिकेच्या निवडणुकीच्याच संदर्भामध्ये केवळ फक्त आज इथं भेटायला आलो। पण ऑफर केलं पक्षाने, त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की तुम्हाला मिळावं म्हणून। मला मिळावं काय, मलाही परमेश्वराला मी विनंती करतोय की मलाही मिळालं पाहिजे, पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात तोच अंतिम असतो। आमच्यातला कोणीही मंत्री झाला तरी तो आमचाच मंत्री आहे आणि माझाच मंत्री समजून मी पुढे काम करतो। कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं काँग्रेसने एक अनोखी टॅगलाईन देत पोस्टर लॉन्च केले। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही टॅगलाईन घेऊन कोल्हापूर शहरभर पोस्टर लावण्यात आलेले आहेत। आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अनोखी टॅगलाईन देत या पोस्टरचं अनावरण करण्यात आलंय। यामागचा उद्देश एवढाच आहे की उद्या महापालिकेमध्ये आमची सत्ता आल्यानंतर कोल्हापूरमधला विकास हा लोकांनी आम्हाला सांगायचा आहे की काय केलं पाहिजे। लोकांना जे अभिप्रेत आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, कारण की प्रदूषणाचा विषय आहे, पार्किंगचा विषय आहे, कचऱ्याचा विषय आहे, पाणीपुरवठा सुरळीत करणं हा विषय आहे आणि म्हणून शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचं ऐकून घेऊन आम्ही जाहीरनामा करणार आहोत आणि म्हणून पुढच्या 6 दिवसामध्ये लोकांनी आम्हाला सूचना द्याव्यात आणि त्याचा जाहीरनामा आम्ही लोकांच्या पुढे मांडू। आजपासून अनेक ठिकाणी उमेदवार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली। 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होणार आहे। नाशकात अर्ज भरण्यासाठी पहिल्याच दिवशी उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती। चिखलदरामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातोय। भाजपनं ओढाओढीचं राजकारण थांबवायला पाहिजे। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। आजही आम्ही सांगतो, आजही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न चिखलदऱ्यामध्ये होतोय, पण त्यांचे जर बंधू या ठिकाणी आमच्या सोबत आहे तर मग त्यांनी ओढाओढीचं राजकारण थांबवायला पाहिजे आणि विकासाच्या राजकारणाला त्यांनी त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे। दम असेल तर ती द्या ना, कशासाठी आम्हाला आणि आमच्या लोकांना बदनाम करताय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।